ऋतुजा। तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच जाऊन सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील। आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। हा व्हिडिओ ना खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर्स करणार आहे। तर तुमचे खूप जास्त क्वेश्चन्स आले होते माझ्याकडे, की मला इन्स्टावरती पण आलेत, माझ्या शॉर्ट्स वरती पण आलेत। जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी माझा डेली व्लॉग, डेली रुटीन आणि जास्त करून फूड रिलेटेड म्हणजे फूड रेसिपीज वगैरे या रिलेटेड व्हिडिओज मी शेअर करते। आणि त्याच्यावरती तुम्ही मला बघता, त्यामध्ये तुमचे खूप क्वेश्चन्स येतात मला, की तू एवढ्या मोठ्या घरात तू एकटीच राहतेस का, तर तू जॉब काय करते, तू पुण्यात कुठे असते, तू व्हिडिओ शूट वगैरे कसे करतेस, तुझा मोबाईल कोणता आहे, तू माईक कोणता यूज करतेस, या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि तुमचे आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, त्याचं मी तुम्हाला लवकरात लवकर उत्तर पण देईन। तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया, आणि मला जसं जसं आठवेल ना तसं मी त्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर्स देईन, कारण की माझा मोबाईल आता तिकडे आहे पण माझ्या लक्षात सगळे आहेत क्वेश्चन्स, आणि मी तसंच तुम्हाला आन्सर करणार आहे। तर तुमचे खूप जास्त क्वेश्चन्स आहेत रिलेटेड की मी व्लॉग कसे बनवते किंवा कोणता कॅमेरा यूज करतेस त्याच्यासाठी। तर माझ्याकडे आयफोन 15, तर मी त्याच्यावरतीच शूट करते, आणि मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की आता पण मी त्याच्यावरतीच शूट करते, माझ्याकडे दुसरा फोन नाहीये कुठला। तर मी आयफोन 15 यूज करते, माझ्याकडे कोणता कॅमेरा वगैरे नाहीये। आणि याआधी पण मी अँड्रॉइड वरती करत होते, पण आता या आयफोन वरती क्लिअरिटी वगैरे जरा छान येते, आणि तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स पण खूप छान येतोय मला। आणि असेच माझे व्हिडिओज पण तुम्ही बघत राहा, आणि तुम्हाला काही वाटलं किंवा असं असं कर तर मला तुम्ही नक्की सांगा की हे व्लॉग कर, याच्या रिलेटेड कर, तर मी तो नक्की करायचा प्रयत्न करेन। सेकंड क्वेश्चन असा होता की तू कोणता माईक यूज करतेस, तर माझ्याकडे कोणताच माईक नाहीये, अजूनपर्यंत मी माईक घेतलेलाच नाहीये। म्हणजे मी सर्च करत होते माईक रिलेटेड, पण बघूया मला जर भेटला चांगला किंवा मला वाटलंच की मला खूप गरज आहे माईकची, तर मी नक्की तो घेईन। मी घेतल्यावरती तुम्हाला माझ्या रील्सला पण समजून जाईल। तर येस, तर माझ्याकडे आता कोणताच माईक नाहीये, मी या आयफोन वरतीच आपला शूट करते आणि आयफोन वरतीच व्हॉइस ओव्हर देते त्याला। माझ्याकडे ट्रायपॉड आहे, तो पण मी आत्ताच घेतलेला आहे। मी माझे व्लॉग शूट करताना ना मी रिंग लाईट आत्ता यूज करायला लागली। आता मी रिंग लाईट आणि ते ट्रायपॉड स्टँड घेतलेलं आहे, म्हणजे 1 महिना झाला असेल जास्तीत जास्त। त्याच्या आधी मी असंच कुठे पण ठेवून असा मोबाईल यूज करायचे, म्हणजे मागे बॉटल लावली, बॉटलच्या समोर ठेवला, म्हणजे मागे बॉटल लावलेली असायची, बॉटलच्या समोर मोबाईल असायचा माझा, आणि मग मी शूट करायचे, किंवा मला जिथे जसं जमेल उशा ठेवायचे त्याच्यावरती मोबाईल असायचा, आणि असं सगळं मी शूट केलेलं आहे माझे व्हिडिओ आतापर्यंत। आणि जस्ट आत्ताच मी घेतलेला आहे माझा ट्रायपॉड, पण मी तो म्हणजे जिथे जिथे बसेल ना तिथे तिथेच मी तो यूज करते, कारण की एवढा मोठा स्पेस नाहीये माझ्याकडे की तिथेच कॅमेरा ठेवून, आणि माझा ट्रायपॉड खूप मोठा आहे। तर मग किचन वरती मी जे शूट करते ना, तर कधी कधी ते मी किचन वरती मोबाईल ठेवून जसं आधी करायचे बॉटल लावून वगैरे, तसंच मी आत्ताही करते। काही शॉर्ट्स असतात ते मी ट्रायपॉड स्टँड वरती लावून मोबाईल मग तो यूज करते। आणि आणखी मला खूप क्वेश्चन आले होते की तू व्लॉग कोणत्या ऍप वरती एडिट करतेस, किंवा तू कोणता ऍप यूज करतेस एडिट करायसाठी, कशावरती यूज करते। तर मी मोबाईल वरतीच ऍप नाही, तर मी मोबाईल वरतीच व्हिडिओ एडिट करते माझा। मी लॅपटॉप नाही यूज करत, कारण की ते लॅपटॉप मध्ये घ्या मोबाईल मधलं सगळं, मग ते एडिट करत बसा, एवढा टाइम माझ्याकडे नसतो। त्यामुळे मी ऑफिसवरून आल्यानंतर मग मी एडिटिंग करते आणि मग संध्याकाळी अपलोड करते, असं माझं आहे रुटीन। तर मग मी मोबाईलमध्ये VN ऍप यूज करते, किंवा मग कॅपकट मी आत्ता घेतलेलं आहे। तर कॅपकट आणि VN हे 2 ऍप मी यूज करते माझे व्हिडिओज एडिट करण्यासाठी, आणि खूप छान एडिट होतात, आणि मी त्याचवरती व्हॉइस ओव्हर पण देते माझा। तर मी हे यूज करते। तर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असा होता की तू राहतेस कुठे, तर माझं प्रॉपर गाव आहे सातारच्या तिकडे, आणि मी आता पुण्यामध्ये असते। प्रॉपर मी आता पुण्यामध्येच आहे, कारण की माझा जॉब पुण्यामध्ये आहे, आणि ऍक्च्युली मी शिक्षण पण आता पुण्यामध्येच कम्प्लीट केलं माझं मास्टर्स, त्याच्यामुळे मी इथेच आहे आता, आणि माझा जॉब पण इथेच आहे। माझं शिक्षण काय झालं,
तर मी MBA केलंय इथेच पुण्यामध्ये आणि मी MBA बिझनेस अनालिटिक्स आणि HR मधून केलंय आणि त्याच्या रिलेटेडच मी जॉब करते इथे पुण्यामध्ये आणि सो त्यासाठीच मी इथे पुण्यामध्ये आहे. मला खूप जास्त विचारला जाणारा क्वेश्चन की तू या एवढ्या मोठ्या घरात तू एकटीच राहतेस का आणि हे घर तुझं आहे का? तर या क्वेश्चनचं मी आन्सर तुम्हाला देते. तर ऍक्च्युली हे घर माझं नाहीये, म्हणजे माझं स्वतःचं नाहीये. मी इथे रेंटने राहते. हा फ्लॅट मी रेंटने घेतलेला आहे आणि माझ्यासोबत इथे आणखीन मुली आहेत का किंवा तू एकटीच का राहतेस या अख्ख्या घरामध्ये, असे खूप जणांचे क्वेश्चन्स होते की तू एकटीच राहतेस, कोणी नाहीये का, कोणीतरी सोबत घे, तुझ्या मुली असल्या पाहिजेत किंवा सोबत रूममेट्स असू देत वगैरे वगैरे, असे खूप क्वेश्चन्स येतात मला. तर या क्वेश्चनचं उत्तर असं आहे की नाही, मी इथे एकटी नाही राहत. माझ्यासोबत आणखीन मुली आहेत इथे. मेन म्हणजे मी एकटी नाही राहू शकत एवढ्या मोठ्या घरात, त्याच्यामुळे येस माझ्यासोबत रूममेट्स असतात कायम. तर त्या ऍक्च्युली त्या पण सगळ्या जॉब करतात आणि प्रत्येकाचं असं पर्सनल असतं की काही काहींना आवडतं कॅमेरा पुढे यायला, काही काहींना नाही आवडत. तर ते तसंच आहे, तर त्यांना नाही आवडत कॅमेरा समोर यायला, त्याच्यामुळे कधीच ते येत नाहीत आणि मीही कोणाला फोर्स करत नाही किंवा या वगैरे असं म्हणून. त्याच्यामुळे तुम्हाला कोणीच माझ्या रील्स मध्ये दिसत नाही. त्यामुळे असं वाटतं तुम्हा सगळ्यांना की मी एकटीच राहते या घरात, तर तसं नाहीये काही, मी एकटी नाही राहत. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जर तू सगळ्या मुलींसोबत राहते तर मग तू एकटीच जेवण का बनवतेस? तर मी एकटीचं जेवण या कारणामुळे बनवते. माझं ऑफिस सकाळी खूप जास्त लवकर असतं आणि मग त्या बाकीच्यांचं लेट असतं, त्याच्यामुळे त्या लेट उठतात आणि मग ऑब्व्हियसली मी एकटी सकाळी लवकर उठून सगळ्यांचं जेवण बनवणं इज नॉट पॉसिबल फॉर मी ऑल्सो. त्याच्यामुळे मग मी माझं स्वतःच एकटीचं बनवते जेवण सकाळी उठल्यावरती आणि मग मी असंच ठरवलं की मग संध्याकाळचं सकाळी पण मी एकटीच बनवते, त्यामुळे मी संध्याकाळी पण मी एकटीच बनवत जाईन. पण आमचं तसं नसतं की तू एकटी बनवतेस मग माझं नाही खायचं वगैरे. मी जरी काही बनवलं आणि ऑफकोर्स मी असं छान छान बनवत राहते काही ना काहीतरी, तर मी सगळ्यांना देते आणि आम्ही सगळे एकत्रच खातो, असं होतं. त्यामुळे मी तुम्हाला एकटी जेवण बनवताना दिसते आणि एकटीचंच जेवण बनवताना दिसते. तर असं सगळं आहे आणि त्यामुळे त्यांनाही नाही घेत मी किंवा त्यांनाही नाही आवडत यायला व्हिडिओजमध्ये, त्यामुळे तुम्हाला कधीच कोणी दिसत नाही व्हिडिओमध्ये, असं होतं. आणि माझे सगळ्यात जास्त व्लॉग्स हे फूड रिलेटेड असतात, लाईक डेली लाईफ आणि मी जे काही जेवण किंवा संध्याकाळी डिनरला बनवते ते सगळं मी पोस्ट करत असते. आणि त्यामध्येच माझे सगळे व्हिडिओज आतापर्यंतचे व्हेजचेच आहेत, नॉनव्हेजचं काहीच नाहीये. तर त्याच्यासोबत पण मला क्वेश्चन्स आले होते की तू व्हेजच का बनवतेस, तू नॉनव्हेजचे पण टाक, बिर्याणी टाक किंवा नॉनव्हेज चिकन मटन हे पण टाक. तर असं आहे की मी नॉनव्हेज खात नाही, म्हणजे मी लहानपणी मी नॉनव्हेज खूप जास्त खाल्लंय, पण आता मला नाही आवडत नॉनव्हेज. कारण की काय माहिती काय झालंय, पण मी मागचे खूप वर्ष झालं मी नॉनव्हेज खाल्लेलंच नाहीये आणि मला माझ्या घरचे खूप जास्त फोर्स करतात की तू नॉनव्हेज खा, पण मला नाही आवडत नॉनव्हेज खायला. म्हणजे ते टेस्टला पण देतात मला काढून घरी बनवलं की एक पीस खा, हा खा, तुला चांगला लागेल, मग अजून घे असं वाटेल त्यांना, अजून घेईल असं वाटतं त्यांना, पण मी नाही घेत आणि मला खरंच नाही आवडत नॉनव्हेज. आणि थोडंफार मला असं वाटतं कधी कधी की खावं, पण नाहीच आवडत मला, त्यामुळे मी नॉनव्हेज पूर्णच बंद केलंय. आणि अंड कधीतरी खायला लावतात मला, मग ते मी व्हाईट असतं वरचं ते पण मी घरी गेल्यावरती खाते. इथं तर मी कधीच बनवलेलं नाहीये, म्हणजे असं मला मनातून असं वाटतच नाही की मी नॉनव्हेज खावं, असं आहे माझं. आणि दूध तूप हे पण मला अजिबात आवडत नाही, तूप तर अजिबातच नाही. त्यामुळे मला घरचे आणखीन ओरडतात की मग तुला प्रोटीन कशातनं भेटणार, तू खात नाही, काही नाही काही नाही, आणि तुला मग बाकीचं सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी असतात नॉनव्हेज मधून, त्या कशा भेटणार. तर मग असं चालूच असतं. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओज व्हेजचे असतात आणि नॉनव्हेजचे नसतात. येस, तर तुमच्या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर्स तुम्हाला भेटला असेल आणि जर नसेल भेटलं, तुमचे आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी त्याचा आन्सर करायचं नक्की ट्राय करेन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्या. आणि तुमच्याकडे काही सजेशन असेल की मी हे फूड बनवावं किंवा असे व्हिडिओज बनवतो, नक्की मला सांगा कमेंट मध्ये. आणि मला आपल्या इन्स्टालाही पेज आहे, तर जर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो केलं नसेल तर इन्स्टाला पण करा, तिथे माझं ऋतू_0401 हे आयडी आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, फेसबुकला पण करा नक्की, तिथेही मी आहे. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या व्लॉग्स बाय ऋतू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया आपण याच सारख्या असा नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा. तोपर्यंत बाय.